मी संकेत तुमच्याकडे घेऊन आलोय पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ. आता 8:30 वाजलेत आणि पूर्ण ऑफिस खाली झालंय. दाखवतो. एक ॲक्टिव्हिटी होती त्यामुळे मी थांबलो होतो. तर आता मी निघतोय. माझ्यासोबत माझा फ्रेंड आहे सोबत, तो पण थांबला होता. तर त्याचं काही काम होतं पेंडिंग, ते करत होता. तर मी पण आता निघतोय. आता विरारला जायला कोणती ट्रेन मिळेल? ट्रेन तर मिळून जातील आता, कारण का ह्या टायमिंगला ऑलमोस्ट ट्रेन खाली असतात. म्हणजे उभं राहायला तरी मिळेल, बसायला मिळेल का माहिती नाही, पण उभं राहायला नक्कीच मिळेल. तर बघूया. आज काय मला चर्चगेटला रिटर्न जायची गरज नाही आहे. तर मी आता निघालो तर 9 वाजेपर्यंत स्टेशनला पोचेन, तिथून मला मिळून जाईल. तर मग चला बघूया मिळते का ट्रेन आज. बाय बाय मंडळी. 8:52ची काहीतरी विरार लागले. मी ट्राय करतो ती ट्रेन पकडायची, कारण का या टायमिंगला एवढी गर्दी नसेल ट्रेनला. चला तर मग बघूया ट्रेन भेटते का. बाय बाय. 8:52ची विरार स्लो होती, पण मला विरार स्लो नको आहे, कारण का एवढा लेट झाला आहे ना, त्यामुळे अजून लेट होईल. तर मी ते 9 वाजताची काहीतरी लागले विरार फास्ट, ती पकडतो. बघूया जागा भेटते का. जर नाही भेटली जागा तर जाईन मागं, कारण का आता एवढा लेट झाला आहे तर अजून थोडा लेट होईल. चला 2 मिनटं राहिलेत ट्रेन यायला. थांबा दाखवतो. नाही दिसणार नाही तुम्हाला, पण 2 मिनटं राहिलेत. 2 मिनटात ट्रेन येईल आता. बघूया. इथं गर्दी तर आहे, मला वाटलं होतं गर्दी नसेल, पण आहे गर्दी. बघूया जागा भेटते का. चढायला भेटलं तरी चालेल. ट्रेन येते, दाखवतो मी तुम्हाला. मला वाटलं होतं ट्रेन खाली असेल, पण गर्दी आहे ट्रेनला. बघतो मी चढून जागा भेटते काय. नाही भेटली तर मग रिटर्न जातो मागे. चला. ट्रेन सोडली मी विरारची. मी आता परत चर्चगेटला चाललो आहे, कारण का खूप गर्दी होती ट्रेनला. मी दाखवली पण तुम्हाला. मला वाटलं होतं कमी गर्दी असेल, पण खूप गर्दी होती. आता मी रिटर्न चाललो चर्चगेटला, कारण का तिकडनं कोणत्या ना कोणत्या ट्रेनमध्ये मला जागा पण मिळेल प्रॉपर बसायला. चला बघूया पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. चर्चगेट आलं आहे आता, आणि कोणतीच ट्रेन अजून विरार लागली नाही आहे. मी एम इंडिकेटरवर चेक केलं तर 9:22ची ट्रेन लागली आहे, आणि बोरिवलीसाठी पूर्ण ट्रेन रिकामी आहे. बघा, बोरिवलीसाठी पूर्ण ट्रेन रिकामी आहे आणि विरार नाही लागली अजून. पण विरार लागेल, आणि मला वाटत नाही आता चर्चगेटवरून गर्दी असेल विरार ट्रेनला. बघूया का ट्रेन लागेल आता 9:22ची. चला तर मग मी दाखवतो तुम्हाला गर्दी आहे की नाही ते चर्चगेटवरून ह्या टायमिंगला. चला. आता बरोबर 9:10 झालेत, आणि चर्चगेट स्टेशन पूर्ण खालीच आहे. एवढी गर्दी आहेच नाही ह्या टायमिंगला. तरी पण विरार ट्रेनला खूप गर्दी होती मगाशी, त्यामुळे मी रिटर्न आलो. तुम्हाला मी दाखवतो चर्चगेट स्टेशनला ह्या टायमिंगला किती गर्दी आहे ते. तर एवढी गर्दी नाही आहे ना, तर मला 9:22च्या ट्रेन विरार ट्रेनला ना जागा मिळून जाईल आरामात बसायला. आणि शेवटी तो उठावं लागेलच मालाडला, पण ठीक आहे, थोडा वेळ तरी बसायला मिळेल. चला. ट्रेन आली आता, तुम्ही बघू शकता गर्दी, आणि ट्रेन तर पूर्ण रिकामी असेल. दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे ऑलमोस्ट ट्रेन रिकामी आहे, एवढी काही गर्दी नाही आहे. चला तर चढूया आता. बाय. चला, बसायला तर मिळालं मला ट्रेनमध्ये. डायरेक्ट बोरिवलीला उतरावं लागेल. चला चला. जस्ट मालाड क्रॉस केलं आहे, आणि मी पण आता उठतो, कारण का आता कांदिवली पण येईल, तर दुसऱ्यांना बसायला देतो. उतरायला आणि घरी जाईपर्यंत 11:30 होते. तर मग बघूयात. 11 वाजते उतरायला, आणि घरी जाईपर्यंत 11:30 होणार आहे. काहीतरी जेवून जातं. चला.
एवढी काही गर्दी नव्हती ट्रेनला, म्हणजे अंधेरी आलो ना, अंधेरीला पूर्ण भरली होती ट्रेन, तेव्हा गर्दी झाली. बाकी चर्चगेटवरनं सुटले तेव्हा काहीच गर्दी नव्हती. चला आता जाऊया पटापट. या टायमिंगला सगळेच हॉटेल बंद होते, तर मला भूक पण लागली होती, तर मी चायनीज सेंटरला चाललो आहे. व्हेज फ्राईड राईस घेतला आहे, तर आता खातो पटापट आणि घरी जातो, कारण का घरी गेल्यावर पण कामं पेंडिंग आहेत भरपूर. माझं जेवण झालं आहे आणि केळी पण घेतलेत, कारण का रात्री जर भूक लागली तर एक बॅकअप प्लॅन म्हणून ठेवला आहे मी केळी. चला, माझं जेवण झालं आहे आणि येता येता केळी घेतलेत थोडी. चला तर मग जाऊया आता घरी, कारण का आता 11:30 झालेत घरी पोचायला. उद्या लवकर पण उठायचं आहे, ऑफिसला उद्या लवकर जायचं आहे. तर चला मग मंडळी, आता बरोबर 11:15 झाले आणि मी आता घरी पोचलो आहे. खूप वेळ झाला, आज ऑफिसमधून सुटायलाच लेट झाला. जर ऑफिसमधून टायमिंगवर सुटलो असतो तर ऑलमोस्ट 9 to 9:30पर्यंत पोचलो असतो. तर आता 11:15 झाले घरी पोचायला. तर मग आता अजून फ्रेश नाही झाले, फक्त कपडे चेंज केले आणि बसलो आहे. तर मग आता फ्रेश होतो आणि झोपतो, कारण का उद्या सकाळी लवकर जायचं आहे ऑफिसला. चला तर मग अशाच माझ्या डेली व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.